अध्यक्ष महोदय, सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत मराठवाड्यात या ठिकाणी आमचे बोरणारे सर आहेत, सुरेश अण्णा आहेत. आमचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आमच्याही जिल्ह्यातला आहे, सुरेश अण्णाच्याही जिल्ह्यातला आहे. हा मूळ प्रकल्प 4,800 कोटीचा होता. पण वेळेत न निधी मिळाल्यामुळं, वेळेत न कामं झाल्यामुळं हा प्रकल्प 12-13 हजार कोटीवर गेलाय. आणि आपण त्याचं श्रेय घेतो. एखाद्या प्रकल्पाची किंमत, पाणी तेवढंच येणार आहे, पण त्या प्रकल्पाची किंमत क्लॉज 38 आणि वेळेत निधी न मिळाल्यामुळं ही जर वाढून 13,000 कोटीवर जात असेल आणि त्याचं आपण श्रेय घेत असेल, हे कुठलं सुशासन म्हणायचं? ही सगळी कंत्राटदाराची भरती आहे, अधिकाऱ्यांची भरती आहे. आणि आताही ज्या प्रमाणात निधी ह्या योजनेसाठी द्यायला पाहिजे होता त्या प्रमाणात निधी शासनाकडून दिला गेलेला नाही. यामुळे हा 13,000 कोटीचा प्रकल्प आपण जर वेळेत निधी नाही दिला तर 20,000 कोटीवर जायला सुद्धा, परत सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यायला सुद्धा आपल्याला वेळ लागणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे, हे प्रकल्प तात्काळ त्याला लागणारा निधी तुम्ही केंद्र सरकारकडून पैसे घ्या, कर्ज काढा, पण त्याला लागणारा निधी पूर्णतः उपलब्ध करून देऊन हे प्रकल्प लवकर पूर्ण करावेत. अध्यक्ष महोदय, नेहमी 13 जून 2019ला आपले सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणातले वाक्य मलाही आवडलं होतं खूप, मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाला आवडलं असेल. ते काय म्हणले होते? या ठिकाणी असलेल्या ह्या पिढीनं दुष्काळ बघितलाय, पण मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला मी दुष्काळ बघू देणार नाही. अशा पद्धतीचे आम्ही सिंचन प्रकल्प राबवू. 5 DPR तयार केलेत, आमचे DPR पूर्ण झालेत. 2 महिन्यात निविदा प्रक्रिया होईल. हे कधी म्हणले होते? 13 जून 2019ला. आता आज किती तारीख आहे? डिसेंबर 2025 आहे, म्हणजे 25 संपत आलं, 26 होईल. 6 वर्ष होऊन गेले. 2 महिन्यात निघाली निविदा प्रक्रिया कुठं अडकली? या गतिमान सरकारमध्ये कुठं थांबली? या मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला दुष्काळ बघू न द्यायचं जे संकल्प ज्यांनी केला होता, ह्या संकल्पाचं काय झालं? का ह्या नुसत्या निवडणुकाला घोषणा करायच्या, खोटी स्वप्न दाखवायची आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस कारवाई करायची वेळ येते त्यावेळेस मात्र काहीतरी आमचा DPR चालू आहे, आमचा सर्वे चालू आहे. अण्णा, मला एक उदाहरण द्यायचं आहे. पार गोदावरी खोऱ्याचं, यातून पार खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्याला पाणी आणायचा DPR सर्वे 2012ला चालू झालाय. 7 कोटी रुपये त्या सर्वेसाठी तरतूद होती. 52 कोटी रुपये खर्च झालेत. अद्यापर्यंतही त्याचा सर्वे कंप्लीट नाही. अद्यापर्यंत. आमच्या नंतर नारपार गिरणाला पाणी गेलं तिकडं, पण आमचा मराठवाडा जसं संताची भूमी आहे अण्णा, तशी सहनशील लोकांची भूमी आहे आपली. आपण कोणच काय बोलत नाही, पण ह्या बाबत सुद्धा आपण पक्षाचा अभिनिवेश बाजूला ठेवून आपण मराठवाडा म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. आणि सरकार कोणाचं का असं ना, पण आपल्या हक्कासाठी आपण सगळ्यांनी, मराठवाड्याच्या हक्कासाठी सगळे एकत्र येऊन आपल्या हक्काचं पाणी मिळवून घेतलं पाहिजे. आपण पश्चिम वाहिनी नद्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. त्यावेळेस सांगितलं होतं की 11 धरणं जोडू मराठवाडा ग्रीडनं. मी दरवेळेस बघतोय सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आला अण्णा की मराठवाडा वॉटर ग्रीडचा त्यात उल्लेख असतो, पण तेवढाच उल्लेख असतो. त्या पुढं काय? जे 11 धरणं जोडणार होतात तुम्ही, 2 महिन्याची निविदा काढणार होतात, त्याचं काय झालं? 2019 पासून आपण हेच ऐकतोय. पुढं काय झालं? का नुसतीच आमचं संकल्प आहे, आम्ही हे करणार आहेत, पण पुढं काय? ह्याच्या बाबतीत सरकारनं ठोस अशी उपाययोजना केली पाहिजे आणि ह्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र सरकारला विचारलं पाहिजे. 2 मिनिट संपवतो अध्यक्ष.